किरण सामंत यांची एक नवी पोस्ट आता चर्चेत आलेली आहे। मी ठरवलंय फेसबुकवरून किरण सामंत यांनी ही पोस्ट केलेली आहे। नव्या फेसबुक पोस्टमुळे किरण सामंत पुन्हा चर्चेत आलेले आहेत। आता किरण सामंत नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। काही दिवसापूर्वी किरण सामंत यांनी एक फेसबुक पोस्ट टाकलेली होती ज्यामध्ये आपल्याला कोण रोखणार अशा अर्थाची ती फेसबुक पोस्ट होती, ज्यावरून त्यांनी सवाल उपस्थित केलेले होते। पण आता किरण सामंत यांनी पुन्हा एक नवी पोस्ट टाकलेली आहे। मी ठरवलंय असं किरण सामंत म्हणतात। त्यांनी नेमकं काय ठरवलंय या संदर्भात आता राजकीय वर्तुळात अनेक शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहेत, कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून इच्छुक म्हणून किरण सामंत यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि त्या अनुषंगानं किरण सामंत अनेक भेटीगाठी सुद्धा घेत आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निसार शेख यांच्याकडून। निसार, या फेसबुक पोस्टचा नेमका काय अर्थ लावायचा? एकंदर आपण पाहिलं तर लोकसभेसाठी किरण सामंत यांचं नाव पुढे येते आणि लोकांमधून तशी मागणी सुद्धा होत आहे आणि वारंवार ह्या ठिकाणी फेसबुक पोस्ट असो किंवा व्हॉट्सअप ट्विटर असो त्याच्या माध्यमातून किरण सामंत वेगवेगळ्या पोस्ट करत आहेत आणि आज जवळपास त्यांच्या काही भेटीगाठी आहेत। त्यानंतर काही मिनिटापूर्वीच त्यांनी आता मी ठरवलं आहे अशी जी पोस्ट केली आहे ती नेमकी काय आहे यामागे काही तर्क वितर्क लढवले जात आहे, पण चर्चेला उतार आला आहे। आता किरण सामंत नेमकी भूमिका काय घेत आहेत, एकंदरीत इतर पक्षामध्ये जाणार की काय किंवा लोकसभेसाठी ते त्याच महायुतीमधून त्यांना तिकीट मिळणार का, ह्या सगळ्या गोष्टी होती, सगळे प्रश्नचिन्ह आहेत। पण त्याची उत्तर आपल्या लोक मिळते। पण वेगवेगळ्या पोस्ट जे आहेत त्या पोस्टमध्ये चर्चा आली। दुसरी गोष्ट, आमचा जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट केलं होतं। ट्विटच्या माध्यमातून दोन सामंत बंधू एकत्र येतील, येण्यासाठी प्रयत्न करावे, शरद पवारांची शिकवण आहे अशी सुद्धा त्यांनी ट्विट केलं होतं। त्यामध्ये नेमकं घडले काय आहे, याच्यामध्ये नेमकं पुढे काय होणार आहे, किरण सामंत नेमकी भूमिका काय घेणार आहेत, लोकसभेसाठी नेमकं काय होणार, हे सगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला काय अनुत्तर आहेत म्हणजे आपल्याला मिळतं सुद्धा। त्यानंतर आता ही चर्चामध्ये सुद्धा सुरू आले, मी आता ठरवलं आहे, म्हणजे नेमकं काय ठरवलं आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। निसार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।